आलेलो आहोत रायगड जिल्हा परिषद शाळा केगाव येथे। आज आहे आमची एप्रिल माहाची शिक्षण परिषद आणि रायगड जिल्हा परिषद केगावचे आदरणीय मुख्याध्यापक श्री वासुदेव म्हात्रे सर यांचा सेवापूर्ती सोहळा। चला तर मग या सोहळ्याकडे वळूया आणि बघूया या कार्यक्रमाची काय काय सुंदर अशी तयारी केलेली आहे। शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। मित्रो, निरोपाचा हा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। निरोप देणे घेणे हे तर भारतीय संस्कृतीचे वाण आहे, हे तर भारतीय संस्कृतीचे वाण आहे। आणि हेच वाण जपणारा कार्यक्रम अर्थात शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वशेणी गावातील घडवणारे आमचे आदर्श असणारे स्वर्गीय भीमराव परशुराम म्हात्रे गुरुजी यांचे चिरंजीव अर्थात सेवापूर्ती सत्कार मूर्ती श्रीमान वासुदेव भीमराव म्हात्रे, पदवीधर शिक्षक तथा मुख्याध्यापक शाळा केगाव, आपल्या नियतमान वयोमानाने आज वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानं सेवा निवृत्त होत आहेत। आणि त्या कामासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने इथं आलेला आहात। आपलं येणं म्हणजे प्राजक्तीच्या फुलांचा दरवळ, आपलं येणं म्हणजे प्राजक्तीच्या फुलांचा दरवळ, मैत्रीची हिरवळ, संघटनात्मक चळवळ आणि तप्त उन्हात देखील गारवा देणारी रिपरिप करणारी पावसाची शिरवळ, रिपरिप करणारी पावसाची शिरवळ। माऊली जगाची विभू माऊली तू, माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची। शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। संस्काराचे हो आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी। जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी। जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी। शिक्षण देऊन आम्हा शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दाविली। जीवन सफल हे झाले आज
आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा. सत्कार मूर्ती सन्माननीय वासुदेव भीमराव म्हात्रे पदवीधर शिक्षक शाळा केगाव यांचा आज सेवापूर्ती सोहळा आपल्या या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांचा जन्म सोमवार दिनांक 29 एप्रिल 1968 साली वशिनी सारख्या गावामध्ये झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा वशिनी, माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील अध्यापक विद्यालय पिरकोन, त्याचप्रमाणे 11वी 12वी देखील या ठिकाणी पिरकोनला झालेला आहे. B.Ed पंचरत्न अध्यापक विद्यालय पिरकोन या ठिकाणी झालेलं आहे. पुढचं BA पनवेलला. तर B.Edची जी पदवी मितभाषी, त्यांच्याकडे जर पाहिलं तर अत्यंत मितभाषी असं व्यक्तिमत्व असणारे वासुदेव म्हात्रे सर हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. नाट्य कलावंत. त्यांनी जे नाटकं आहेत त्याच्यामध्ये इथे तुटली नाती हे त्यांचं प्रसिद्ध नाटक या ठिकाणी निश्चितपणाने पाहायला आवडेल. करण्यात आहे. आज या ठिकाणी त्यांची शाळा देखील आहे. 653 विद्यार्थी त्या शाळेमध्ये पेन असो पनवेल असो त्या ठिकाणी व्यतीत करावं असं मी त्यांना परमेश्वराची प्रार्थना करतो. त्यांच्या पुढील निरोगी दीर्घायुष्यासाठी या ठिकाणी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. मी त्यांच्या कार्याला भरून गेलो आणि वासुदेव म्हात्रे सारखा मित्र आपल्या जीवनामध्ये यावा आणि तो क्षण माझ्या जीवनामध्ये लवकरच आला. ह्या नाटकामध्ये मला खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं ते म्हणजे वासुदेव नाटकाचे ते म्हणजे वासुदेव म्हात्रे यांच्या मुलं आणि कोल्हापूर देवले येथे या ठिकाणी मला नाटकाची संधी अगदी स्त्रियाला पुढे नेणारं व्यक्तिमत्व. 1997 ते 2006 असं जवळजवळ 9 वर्षांचा कालावधीमध्ये त्यांनी कर्जतमध्ये काढलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टींना मी उजाळा देणार आहे. की एखाद्याने कोणी काय बोललं की त्याच्यावर नेमक्या त्या काव्यपंक्ती कशा पद्धतीने सादर करायच्या त्या सादर करण्याचे त्यांचं कौशल्य होतं. कारण ते साडे अर्चनेला असतील ते मला उपयोगी पडले, मी त्यांना उपयोगी पडलं. मग उल्हासनगरला जाईल. त्यांच्या लग्नाचा जर फोटो अल्बम बघितला तर त्या फोटो अल्बम मध्ये हितत्रीचे फोटो कमी असतील, पण आमच्या जोडप्याचं फोटो हे सगळ्यात जास्त म्हणजे 70% फोटो हे आमच्या जोडप्याचे. एवढा मोठा पट आहे हे पाहून तर म्हणजे अतिशय आनंदच वाटतो की मुलं परिसरातली वगैरे वशिणीमध्ये इकडे शिक्षण घेत असतात. अशी ही शिक्षणाची जणू पंढरीच आहे. पण त्यांनी त्या शाळेसाठी नाही तर या शाळेमध्ये सुद्धा खूप असं छान कार्य केलेलं आहे. अडचणी होत्या. अतिशय शिक्षण वर्ष मोठा आहे असं माझं मत आहे. शिक्षण अधिकारी असतील शिक्षणाने भावांना तर त्यांनी त्या उभे केलं जेवढी आपल्याला बसतील एवढी आणि त्यामुळे तो आज ह्या एवढ्या मोठ्या स्टेपवर आहे. त्याच्यामुळे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. वासुदेवा आपणास पुढील आयुष्यासाठी आणि सुख समाधाने तुमचं पुढचं आयुष्य जावं. सचोटी हाताळण्याची सचोटी, काम करण्याची पद्धत, त्यांचे विविध पैलू, त्यांचे गुणधर्म हे मला सावकाश माहिती पडले आणि मग नंतर त्यांच्याकडून काय शिकावं आणि कसं शिकावं हे मी स्वतःहून त्यांच्या जवळ जाऊन की सर हे काय आहे, हे असं काय काम आहे, कुठल्या गाशी शांत स्वभाव आणि उच्च विचारसरणी आणि सर्व गुण संपन्न असाच मित्र असावा. पाटील मीनाश म्हात्रे या पाटील मॅडम मुख्याध्यापिका आणि आता हे आम्हाला लाभलेले एकदम चांगले शांत स्वभाव पण गुरु जादू तत्व आहे, गुरु तत्व जे आहे ते एकदम शांत स्वभावाचे आहेत, मन मिळावू आहेत आणि कामामध्ये एकदम तटस्थ आहेत. म्हणजे कामही त्यांचं खूप सुंदर आहे. म्हणून बोलतात ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान. 2 वर्षांच्या शाळेत मी आले जेव्हा सर ऑफिसला यायचे, त्यांच्या शाळेची समस्या होती किंवा काही शैक्षणिक अशा कामासंदर्भात ते यायचे आणि तेव्हा माझं आणि त्यांचं संभाषण झालेलं आहे. आणि जेव्हाही आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की अतिशय मी तर भाषिक असेल कमी बोलणार, पण त्यांचं जर कार्याचं मी आता तुम्ही जो काही नंतर मला सरांच्या सानिध्यात काम करताना इतकं चांगलं वाटलं, त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकता आल्या. नंतर एक माणूस म्हणून सर्वश्रेष्ठ आहे आणि ते सुद्धा आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. जेव्हा माणूस आपलं काम प्रामाणिक करतो कधीच त्या गोष्टीचा गाजावाजा करत नाही.
लोक खरोखर त्यांना असं वाटत नाही की भाऊ बहिणी आहेत आणि मोठ्या कुटुंबामुळे जबाबदाऱ्या सुद्धा मोठ्या असतात. पूर्वी शिक्षकांना एवढी कधी त्यांना असं चिडून बोलताना कधी बघितले नाही. एवढे शांत संयमी आमचे भाऊ आणि मला नेहमी बंधुतुल्य वाटलेले आहेत ते. आज लग्नाच्या 21 वर्ष झाल्यानंतर सुद्धा कधी त्यांनी मला आमची दीर म्हणून दीराच्या भूमिकेत मला ते कधी दिसले नाहीत. नेहमी कुटुंबाशी चांगले संबंध असलेले, सगळ्या आपल्या कुटुंबामध्ये ते चांगले रमतात. त्यांना अगदी पारंपरिक जुन्या गोष्टी खूप आवडतात. खूप म्हणजे खूप जुने गाणी, जुन्या पद्धती ह्याच्यामध्ये ते जास्त रमतात. अतिशय चांगला केव्हा जमतो. नाव चांगलं केव्हा शारीरिक मास्टर पूर्वी आहेत, चांगली मुलं चांगले शिक्षण देतात. त्यामध्ये विषय झाली तर ते लहानपणापासून चहा कॉफी कधीच घेत नाही आणि आयुष्यात त्यांनी कधीही कोणाला शिवी दिली नाही. ते सांगतात की माझी आईचं शिक्षण झालेलं नाही, पण मला आईने कधी शिवी द्यायला शिकवलं नाही. सरांचं दुसरं म्हणजे सर उत्तम कवी नाटककार आहे, म्हणजे नाटकात काम करणारे, पण 6 तालुक्यात झाले आणि सरांची 4 तालुक्यात झाली. त्यामुळे त्यांना रायगड जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान भरपूर आहे. त्यांचे माझ्याकडे नंबर आहेत. ते शाळेसाठी भरपूर उपक्रम राबवतात. त्यांचे उपक्रम मी आमच्या टीचर्सना दाखवते आणि त्याप्रमाणे म्हणजे आम्ही उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतो. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हो, आणि त्यांना सतत काही ना काही काम करत असतात. म्हणजे असं कंटाळा आला, खुर्चीत बसून राहिला, असं प्रत्येक वेळा ज्या वेळेला इथे आलो त्या वेळेला मला जाणवलं की सर काही ना काही काम करतच असतात. आता कवितेच्या 2 पंक्ती आहेत शिक्षकाबद्दल. देतात आम्हाला देव निज औषध, देतात आम्हाला देव निज औषध, उद्धरितो आम्ही अवघा मानव औषध, उद्धरितो आम्ही अवघा मानव औषध. हा शिक्षकी पेशा माझ्या म्हणजे नशिबात आला. मी त्या शिक्षकी पेशात आलो हे मी ईश्वराचे आभार मानतो. वडील यांच्या मेहनतीनंच मी या शिक्षक पदापर्यंत पोहोचलो. आणि एक भाऊ नितेंद्र माते, असा आमचा 7 जणांचा म्हणजे भावंड आहे. तर ते खरा गुरु ज्याने मला पहिला अ-आ-ई शिकवली तो माझा खरा गुरु. DED कॉलेज निघालं आणि DED कॉलेज निघाल्याने पंचरत्न अध्यापक विद्यालय माझं तिथं DED पूर्ण झालं. माता म्हात्रे आम्ही बबन पाटील वगैरे आम्ही कोल्हापूरला BEDला गेलो. मित्र परिवार वाढत गेला. 1998 मध्ये आणि मॅडम माझ्या जीवनात आल्या. नाव त्याचं भावना आहे आणि त्या भावना शिकत आहेत. पाणी शिंपणं किंवा डोक्यावर पाणी आम्ही संचालकांनी वाहिलेलं आहे, त्यातला मी एक संचालक आहे. म्हणजे ती इमारत जेव्हा मी इमारतीत जातो ते मला खूप चांगलं वाटतं. इमारत कोणी असं कुठलंही पॅनल पूर्ण रिलॅक्स. म्हणजे कसं होतं, मोरेश्वर ठाकरे, नरेश, अश्विनी शिंदे, त्यानंतर पुष्पलता ठाकूर, अनिता राऊत मॅडम मुख्याध्यापिका होत्या. तर यांचं सारख्या शाळेत सहकार्य मिळालं. त्यानंतर 3री शाळेत मुख्याध्यापिका मॅडम आशा पालकर, त्यानंतर अहिल्या म्हात्रे, सर्वेश्वर ठाकूर, अपर्णा पालकर, संपदा चव्हाण, वैशाली पाटील, श्रद्धा डोंगरे यांचंसुद्धा मला तिथं सहकार्य मिळालेलं आहे. त्यानंतर 3री शाळेतच प्रियंका प्रमोद म्हात्रे आणि कल्पेश ठाकूर यांचंसुद्धा मला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. कारा म्हात्रे, नरेश म्हात्रे, वीरा पाटील, रुपाली मॅडम, त्यानंतर पूनम मॅडम आणि आम्ही म्हणजे मला थोडासा वेळ देता येत पाठवली. सरपंच आपल्या चैताली मॅडम आहेत, त्यांचे भाऊ सरपंच जात आहेत आणि दुसरे पण आशिष तांबोळे असतील, जगजीवन नाईक असतील, आमचे चिंतामण भाऊ पाटील असतील, ही सगळी मंडळी सहकार्य, वीणा नाईक वगैरे ही सगळी मंडळी सहकार्य करणारी. त्यांचं संतोष पवार, माझे मित्र माता म्हात्रे आणि आता आपले शंकर म्हात्रे सर यांचं सुद्धा चांगलं सहकार्य मिळालं. सेवे आणि रायगड जिल्हा परिषद शाळा केगाव, तसेच ग्रामपंचायत केगाव, तसेच SMC शाळा व्यवस्थापन समिती केगाव आणि ग्रामस्थ मंडळ केगाव यांच्या विद्यमाने इथं माझा जो आज निरोप समारंभ गौरव सोहळा आयोजित केला. तर तुमचा मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मंडळासाठी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
शिक्षक जन्म मिळाला आई